नमस्कार मित्रांनो, आज आपण आळूची वडी कशी करायची ते सांगणार आहे, ते दाखवणार आहे। हे पहिल्यांदा आहेत हे आळूचे पानं, हे गावरान पानं आहेत। त्याच्यानंतर हे आहे कोथिंबीर, हे मिरची, हे लसूण, हे बारीक करून घ्यायचं आहे त्याचं मिश्रण। हा लागणारा गूळ चवीसाठी, हा लिंबू, हे आहे मीठ, हे धना पावडर, ओवा, तीळ, हळद, खायचा सोडा, हे बेसन पीठ। मी आता तुम्हाला मिश्रण कसं करायचं आहे ते दाखवते। हे सगळं मिरची, कोथिंबीर, लसूण हे मिक्सर मध्ये बारीक करून हे बेसन पीठ पहिल्यांदा घ्यायचं आहे। त्याच्यात हे वाटण टाकून त्याच्यामध्ये तीळ, ओवा, हळद, धना पावडर, मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आहे। गूळ थोडं 5 मिनिटं पाण्यात भिजू घालायचं आहे। पाण्यात भिजवल्यानंतर ते पाणी ह्याच्यामध्ये पिठामध्ये टाकायचं आहे आणि एक लिंबू पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून ते चरचर लागणार नाही। किंवा गावरान पानं कसं असतात ती म्हणजे थोडंसं जिभेला चरचर करतात, ते चरचर होऊ नये म्हणून लिंबू पिळायचा असतो। मी आता ते आळूची वडी कशी लावायची ते दाखवते तुम्हाला। हे आहेत आळूचे पानं, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे छोटे छोटे गावरान पानं आहेत, त्याची चव छान लागते। हे असं उलट्या साईडनी पानं लावायचे आहेत आणि पीठ करताना कधी पण थोडंसं घट्ट ठेवायचं, सैलसर ठेवायचं, जेणेकरून ते पानांना व्यवस्थित लावता येतील। असे आपण 2 ते 3 पानं एकावरती एक लावून घेऊ शकतो। आळूची वडी आठवड्यातून एकदा तरी आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे, खाण्यामध्ये आली पाहिजे, जेणेकरून ते आपल्या शरीरासाठी चांगले आहे। हे कधी आळू हे लावल्यानंतर असं उकडून घ्यायचे आहे आणि ते उकडल्यानंतर कधी आपण फोडणी टाकून खाऊ शकतो किंवा ते तळून पण खाता येईल, दोन्ही प्रकारे आपण ते करू शकतो। हे अशा प्रकारे पानं सर्व लावून घ्यायचे आहेत। हे आपण इकडं पाणी उकळण्यास ठेवलेले आहे, त्याच्यावरती ही खोलवाली अशी चाळणी ठेवलेली आहे आणि त्याला आपण तेल लावून ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये हे आपण आळूची पानं ठेवणार आहोत। आपण मोदक कसे उकडतो त्या प्रकारे ही आळूची वडी उकडून घ्यायची आहे। आळूची वडी खाण्यासाठी खूप टेस्टी, खूप छान लागते। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर, एकजीव केल्यानंतर ते असं लावून घ्यायचं आहे आणि त्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून ते पानाला व्यवस्थित लागलं जाईल। ह्या अशा प्रकारे वडी बनवून 10 ते 15 मिनिटं वाफलून घ्यायचे आहे।
हे आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत, जेणेकरून वाफ जाऊ नये. अशा प्रकारे आपण आळूची वडी बनवलेली आहे. अशा प्रकारे आपण आळूची वडी बनवलेली आहे. कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा. एक लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.